श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदात जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. 15 जूनला म्हणजेच सोमवारी आलेली आहे सोमवती अमावस्या. जेव्हा ही तिथी सोमवारी येते त्या तिथीला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं. ही अमावस्या जी आहे ही भगवान शिव आणि माता पार्वतीला समर्पित आहे. या वर्षातील पहिली सोमवती अमावस्या जी आहे तर ती या अधिक महिन्यामध्ये आलेली आहे. त्यामुळे ती तिथी अत्यंत पवित्र आणि फलदायी म्हटलं जाते. तर सोमवती अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाचे पूजन केले जाते. पूर्वजांना प्रसन्न करून घेण्यासाठी आणि जीवनातील सर्व दुःख अडचणी दूर करण्यासाठी, जीवनातील कष्टापासून मुक्तता मिळवण्यासाठी हा उत्तम काळ म्हटला जातो. म्हणूनच सोमवती अमावस्येच्या दिवशी पूजा, उपवास आणि दान करायला आणि पवित्र गंगेमध्ये स्नान करायला खूप महत्त्व दिले जाते. हे सुवर्ण योग आहेत, सुवर्ण संधी आहेत. त्यामुळे पवित्र गंगेमध्ये नक्की स्नान करायचं आहे. त्यामुळे जीवनात संतुलन आणि शांती आणि समृद्धी राहते. त्याचबरोबर योगायोगाने ही अमावस्या अधिक महिन्यामध्ये आलेली आहे. त्यामुळेच या तिथीला जास्त महत्त्व आहे. तर हिंदू पंचांगानुसार या सोमवती अमावस्येचा प्रारंभ जो आहे हा 14 जूनला होणार आहे आणि 15 जूनला सकाळी 8:14 संपणार आहे. म्हणूनच आपल्याला सोमवती अमावस्येच्या दिवशी 15 जून रोजी साजरी करायची आहे. सोमवती अमावस्या हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा दिवस आहे. जेव्हा सोमवारी अमावस्या येते तेव्हा जीवनातील अंधार आणि पितरांचा आशीर्वाद आणि दिवंगत पूर्वज उपासनेसाठी हा दिवस उत्तम मानला जातो. तर या दिवशी भगवान शिवशंकराचा रुद्र अभिषेक केला जातो. महादेवाच्या पिंडीवर जल अभिषेक, बेलपत्र आणि पांढरी फुले अर्पण करावी. या दिवशी विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी हे व्रत करतात. वटवृक्ष असेल, पिंपळाची झाडाची पूजा असेल तर या दिवशी केली जाते. या दिवशी सात्विक भोजन जे आहे तर ते घरामध्ये बनवले जाते. या दिवशी घरामध्ये वादविवाद करणं टाळायचं आहे. तसंच या दिवशी कोणतेही शुभ कार्य असेल, नवीन घर खरेदी करायचे असेल, नवीन व्यवसाय चालू करायचा असेल, हे शुभ कार्याची सुरुवात करणे वर्ज्य म्हटलं गेलेलं आहे. म्हणून हे कामं करू नका. त्याचबरोबर या दिवशी काही विविध पद्धतीने दानधर्म केले जाते. जसं की गरजूंना अन्न, वस्त्र, काळे तीळ दान करावे. कारण काळ्या तिळाने दान केल्याने पितृदोष हा दूर होतो. अमावस्येच्या दिवशी पितरांच्या शांतीसाठी तर्पण, पिंडदान आणि श्राद्धविधी केली जाते. अमावस्या ही पूर्वजांना समर्पित केली जाते. ही जी अमावस्या आलेली आहे तर या अमावस्येचं वेगळं महत्त्व सांगितलं गेलेलं आहे. दर महिन्यामध्ये अमावस्या येते, त्या अमावस्येचं वेगळं महत्त्व आहे. तर दानधर्मासाठी ही अत्यंत शुभ मानली जाते. म्हणूनच या दिवशी भक्तिभावाने योग्य रीतीने जर आपण पूजा केली तर जीवनातील सर्व अडचणी, संकट हे टळतात. आणि त्यांच्या कुंडलीमध्ये 7.7 सुरू आहे त्यांच्यासाठी हा दिवस विशेष फलदायी म्हटला जातो. या दिवशी केलेले उपाय आणि दानधर्म हे शनीचे अशुभ प्रभाव जे आहे तर ते कमी करत असतात. जीवनात सुख, शांती आणि समृद्धीचे मार्ग मोकळे करत असतात. त्याचबरोबर ही पूर्वजांच्या शांतीसाठी आणि त्यांचा आशीर्वाद संपूर्ण कुटुंबावर राहण्यासाठी हा विधी म्हणजेच तर्पण, पिंडदान यासारखे महत्त्वाचे विधी करत असतात. म्हणूनच धार्मिक दृष्टिकोनातून हा अतिशय शुभ दिवस असल्यामुळे आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा एक उपाय शेअर करणार आहे. तर सोमवती अमावस्येच्या दिवशी तुम्ही उपास नाही केला तरीही चालेल, पण या दिवशी आईने आपल्या मुलांवरून अशी वस्तू उतरून टाकायची आहे. ही वस्तू उतरून टाकल्याने अचानक संकट मुलावर येणार नाही. मुलाचे सर्व दोष, दुःख हे दूर होतील आणि विघ्न नावालाही येणार नाही त्याच्या जीवनामध्ये. मुलाचे प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून प्रगती होईल आणि मुलाच्या व्यवसायात किंवा नोकरीमध्ये भरभरून यश मिळेल. मुलांवर कोणते वाईट संकट येणार नाही. म्हणून आपल्याला या दिवशी असा एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. तर हा उपाय जो आहे तर आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितला गेलेला आहे, गरुड पुराणामध्ये सांगितला गेलेला आहे आणि आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये सांगितला गेलेला आहे. म्हणून याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर व्हिडिओमध्ये
श्री स्वामी समर्थ हा मंत्र लिहायला विसरू नका. तर पहा, तर हा उपाय तुम्ही कोणत्या दिवशी करायला हवा, तर पहा 15 जूनला तुम्हाला हा सकाळीच किंवा संध्याकाळी या दोन्ही वेळेमध्ये करायचा आहे. सोमवारी सोमवती अमावस्येच्या दिवशीच करायचा आहे. तर घरामध्ये जी आई आहे तर आपल्या मुलाचं संगोपन करत असते. मुलांच्या कोणत्याही कामामध्ये त्यांना अडचणी न येण्यासाठी भरपूर धडपड करत असते. आईने आपल्या मुलांसाठी न चुकता हा उपाय आवर्जून करायचा आहे. जर तुम्हाला सकाळी या दिवशी लवकर उठायचं असेल तर आवर्जून आपल्याला 6 किंवा 5:30 वाजता उठायचं आहे. कारण या वेळेमध्ये माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. म्हणूनच हा उपाय करत असताना सकाळी 6 ते 12 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत किंवा 7:30 वाजेपर्यंत जास्तीत जास्त आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर पहा, हा उपाय आपल्याला का करायचा आहे, मुलांवरून कोणती वस्तू उतरून टाकायची आहे, तर पहा, मुलाची दृष्ट, नजर बांधा किंवा शत्रुपीडा, नकारात्मकता मुलावर लागत असते. मुलं एकांत बसत असतात किंवा हट्टीपणा करतात, चिडचिडपणा करतात. आपण जर त्याला काही प्रश्न विचारला तर ते उत्तर देत नाही, तर ते आपल्याला सरळ उत्तर देत नाही, त्या उलट ते उलटं उत्तर देत असतात. अशा नकारात्मक ऊर्जा जी आहे तर त्यांच्या जीवनावर प्रभाव याचा पडत असतो. हट्टीपणा दूर होण्यासाठी हा वर्षातून एकदाच दिवस येतो, जेव्हा अधिक मास येतो. हा 3 वर्षांनी येतो. म्हणूनच 3 वर्षांनी हा उपाय एकदाच करता येतो. कारण अधिक मासामध्ये सुवर्णयोग जुळून आलेला आहे. या दिवशी सर्वार्थ सिद्ध योग जुळून आलेला आहे. म्हणूनच मुलाला कोणत्याही कामामध्ये यश मिळवण्यासाठी आणि त्याच्या मनामध्ये भीती आहे तर ती दूर होण्यासाठी, त्याच्या तब्येतीमध्ये चांगली सुधारणा व्हावी, आरोग्य चांगलं राहावं, त्यासाठी आईने आपल्या मुलांची अशा पद्धतीने उतारा जो आहे तर तो काढायचा आहे. घरामध्ये 2 मुलं असेल, मुलगी असेल तर दोन्हीसाठी तुम्ही हा उपाय करू शकता. सध्याच्या परिस्थितीमध्ये मुलगा तुमचा कोणत्याही क्षेत्रामध्ये, कोणत्याही कामामध्ये मागं न राहावा असं प्रत्येक आईला वाटत असते. तो अभ्यासामध्ये भरभरून प्रगती आणण्यासाठी आणि त्यांना व्यवसाय असेल, नोकरी असेल, त्यामध्ये भरभरून यश मिळण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे. तर निश्चितच याचं फळ जे आहे तर ते संपूर्ण कुटुंबावर आणि मुलांवर लाभणार आहे. घरातील अगदी लहान मुलापासून तर मोठ्या मुलांपर्यंत हा उपाय करायचा आहे. तर उपाय करण्यासाठी आपल्याला कोणत्या मुलासाठी हा उपाय करायचा आहे, लहान मुलं असेल किंवा मुलं जे आहे तर बाहेर शिकण्यासाठी गेलेले असेल, तर आईने हा मुलांसाठी उपाय करायचा आहे. इतका साधा आणि इतका सोपा उपाय आहे. तुमच्या मुलांना बाहेरची नजर दोष किंवा बाहेरची नजरपीडा लागत नाही. यामुळे मुलाची सतत चिडचिड होत असते. तर पहा, मुलाला बाहेरची नजर लागत असते, घरामध्ये एखादा व्यक्ती येतो तर त्याची नजर लागत असते, मुलाची सतत चिडचिड होत असते, मुलं आजारी पडत असेल किंवा मुलं सतत हट्टीपणा करत असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा. नजर दोष मुलांना फक्त बाहेरचीच लागत नाही तर घरामध्ये येणारे जाणारे किंवा आपलीही नजर जी आहे तर ती मुलांना लागत नाही. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आईवडिलांची नजर जी आहे तर ती मुलांना लवकर लागत असते. त्यामुळे नजर दोष, शत्रुपीडा, नकारात्मकता त्यांना लागू शकत असते. म्हणूनच सतत चिडचिडपणा करत असतात. म्हणून नजरदोष हा जो आहे तर हा लहान मुलापासून तर मुलगी असेल तिलाही लागत असतो. म्हणून व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे 2 उपाय सांगणार आहे. तर त्यातील एक उपाय तुम्ही सकाळी करायचा आहे आणि दुसरा उपाय जो आहे हा प्रदोष काळामध्ये करायचा आहे. तर 12 वाजेपर्यंत एक उपाय करायचा आहे आणि संध्याकाळी एक उपाय करायचा आहे. तर या दिवशी लवकर उठायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकून अंघोळ करायचे आहे आणि त्यानंतर पिवळ्या किंवा लाल रंगाचे कपडे आपल्याला या दिवशी घालायचे आहे. चुकूनही निळ्या किंवा काळ्या रंगाचे कपडे घालू नका. आता सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे तर एक वाटीमध्ये आपल्याला ज्या वस्तू आहे ते मी सांगणार आहे त्या वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत. ते म्हणजे यामध्ये आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे. वाटीभर आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे आणि तांदूळाचा भात मऊ शिजवून घ्यायचा आहे. त्यामध्ये मीठ न टाकता हा भात शिजवून घ्यायचा आहे. त्यानंतर एका द्रोणमध्ये किंवा केळीच्या पानावर आपल्याला हा भात टाकायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये 2 थेंब तूप टाकायचं आहे. मोहरीचं तेल असेल तर भातावर टाकायचं आहे. त्यानंतर 1 चमचा दही टाकायचं आहे. थंड दही असायला हवं असं टाकायचं आहे. आणि त्यानंतर मुलाला आपल्याला दक्षिण दिशेला तोंड येणार नाही असं बसवायचं आहे आणि मुलाच्या अंगावरून जसा
आपण नारळ फिरवतो तसंच आपल्याला गोल आकारामध्ये हे जे ताट आहे, जे द्रोण आहे, तर ते फिरवायचं आहे. त्यानंतर आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली किंवा आपल्या दक्षिण दिशेला जिथे कावळे येतात तर तिथे आपल्याला टाकायचं आहे. तर हा अमावस्येच्या दिवशी सकाळी आपल्याला 12 वाजेपर्यंत हा उपाय करायचा आहे. त्यानंतर ताटामध्ये आपल्याला दुसरा उपाय करण्यासाठी संध्याकाळी काही वस्तू घ्यायच्या आहेत. यामध्ये सर्वात प्रथम जो काळा बिबा आहे तर तो घ्यायचा आहे. काळा बिबा हा नकारात्मकता, शत्रू त्रास आणि इडापिडा ह्या सर्व समस्या दूर करण्यासाठी जे बिबा आहे तर तो घेतला जातो. त्यानंतर आपल्याला यामध्ये लाल मिरच्या घ्यायच्या आहे, ज्यामुळे दृष्ट जी आहे तर ती निघून जाते, नजरबांधा होत नाही. त्यासाठी आपल्याला लाल मिरच्या घ्यायच्या आहे. आणि तिसरी गोष्ट जी आहे तर तुरटीचा खडा घ्यायचा आहे. ह्या 3 वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत. त्यानंतर मुलाला दक्षिण दिशेला तोंड येणार नाही, असं पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड येईल असं बसवायचं आहे. आणि त्यानंतर गोल आकारामध्ये आपल्याला हे जे तिन्ही वस्तू आहे हातामध्ये घेऊन आपल्याला मुलांवरून उतरून घ्यायच्या आहे 7 वेळा. त्यानंतर एक कापुराचं भांडं घ्यायचं आहे. कापुराच्या भांड्यामध्ये आपल्याला 5 कापुराच्या वड्या टाकायच्या आहेत, प्रज्वलित करायच्या आहे मुख्य उंबरवट्यावर. जो बिबा घेतलेला आहे तर तो आपल्याला तिथे फोडायचा आहे उजव्या साईडला. आणि त्यानंतर या कापुराच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे. मिरच्या ज्या आहेत ह्या उतरून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा टाकायच्या आहे. आणि त्रुटीचा जो खडा घेतलेला आहे तो सुद्धा या कापुरामध्ये टाकायचा आहे. तर त्रुटी जी आहे तर अशा पद्धतीने जेव्हा आपण उतरून टाकतो तेव्हा मुलाचं शरीर आणि मन हे शुद्ध राहते आणि त्याच्या मनामध्ये नकारात्मक भाव येत नाही, संकट येत नाही आणि तो चांगला विचार करायला लागतो आणि बाहेरची बाधासुद्धा त्याला लागत नाही. तर पहा, जी नकारात्मकता आहे किंवा बाहेरची शत्रुपीडा आहे, बाधा आहे, शत्रुबाधा आहे, शत्रुपीडा आहे, तर ही जी आहे तर ही निघून नकारात्मक ऊर्जा ही मुलामध्ये संचार करत नाही, तर पॉझिटिव्ह एनर्जी त्याच्या मनामध्ये साठवत असते. म्हणून आवर्जून असा उपाय केल्यानंतर ज्या कापुरासोबत वस्तू जाळलेल्या आहेत तर त्या आपल्याला डस्टबिनमध्ये टाकायच्या आहे किंवा कोणाला ओलांडण्यात येणार नाही अशा ठिकाणी आपल्याला टाकायचे आहे. म्हणून हा उपाय करून पहा, सर्व कामामध्ये तुम्हाला यश मिळेल. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.